Hello and welcome to our today's session of client-side scripting language CSS. Now we are looking into unit number 2. We have completed our first topic is array. So today we are going to cover further topics. The main topic is function. In the function, we are going to discuss on defining a function, writing a function, adding an argument to the function and scope of the variable and argument. आता ह्याच्यातले आपण काही थोडेसे पार्ट बघणार आहोत या सेशनमध्ये, जे बाकीचे आहेत ते आपण नेक्स्ट सेक्शनमध्ये बघणार आहोत. तर पहिला पॉईंट येतो डिफायनिंग अ फंक्शन, म्हणजेच ह्याला आपण फंक्शन डेफिनेशन पण म्हणतो. अ फंक्शन इज अ जावास्क्रिप्ट प्रोसिजर, a set of statements that perform a task or calculate a value. आता फंक्शन म्हणजे काय असतं? इट इज अ सेट ऑफ स्टेटमेंट वेअर परफॉर्म स्पेसिफिक टास्क और कॅल्क्युलेट सम व्हॅल्यूज. म्हणजे ज्या वेळेला आपल्याला काही टास्क करायचे असतील किंवा एखादे कॅल्क्युलेशन टाईप आपल्याला प्रोग्राम लिहायचा असेल तर त्याच्या ठिकाणी आपण फंक्शन यूज करू शकतो. To use a function, you must define it somewhere in the scope from which you wish it to call it. म्हणजे ज्यावेळेला आपण फंक्शन डिफाईन करणार किंवा फंक्शन डिक्लेअर करणार तर त्यावेळेला त्याच्या स्कोपनुसार त्याला डिक्लेअर करावं लागतं की जेणेकरून फंक्शन एकदा डिक्लेअर झालं नंतर त्याला कॉल करता येईल असं. A function allows you to define a block of code, give it a name and then execute it as many times. म्हणजे एकदा आपण फंक्शन जर डिक्लेअर केलं तर त्याच्यात आपल्याला जो कोड असणार आहे ब्लॉक ऑफ कोड तो डिफाईन करायला अलाउड असतं. त्यानंतर त्याला नेम द्यायला आपल्याला अलाउड असतं. त्यानंतर नंबर ऑफ टाईम्स आपण एक्झिक्यूट करू शकतो किंवा त्या फंक्शनला आपण कॉल करू शकतो ॲज मेनी टाईम ॲज यू वॉन्ट. म्हणजे कोड लिहायला अलाव आहे, त्याला एक स्पेसिफिक नेम द्यायला अलाव आहे आणि ते मल्टिपल टाईम्ससाठी आपल्याला कॉल करता येते. सिन्स अ फंक्शन डिक्लेरेशन इज नॉट ॲन एक्झिक्युटेबल स्टेटमेंट. तर ज्यावेळेला तुम्ही फंक्शन डिक्लेअर करता म्हणजे फंक्शनला तुम्ही नाव दिला, ब्लॉक ऑफ कोड दिला, सगळं दिला, म्हणजे त्यावेळेला ते सगळं राईट केला आणि तुम्ही जर ते फंक्शन कॉलच नाही केला तर ते फंक्शन नुसतंच ॲज अ डिक्लेरेशन म्हणून राहणार. म्हणजे तो एक नॉन एक्झिक्युटेबल स्टेटमेंट आहे. जोपर्यंत तुम्ही फंक्शन कॉल करत नाही तोपर्यंत फंक्शन जे डिक्लेअर आहे तो कोड एक्झिक्यूट होणार नाही. त्यामुळं ते एक्झिक्युटेबल कोड नाही जेव्हा आपण फंक्शन फक्त डिक्लेअर करतो. जेव्हा त्याला आपण कॉल करतो फंक्शनला फंक्शनचं नेम वापरून त्यावेळेला त्याला एक्झिक्युटेबल स्टेटमेंट म्हणतात. आता रायटिंग अ फंक्शन, फंक्शन कसं राईट करायचं? A JavaScript function is defined with the function keyword. म्हणजे जसं की आपण ॲरे करत होतो की ज्यावेळेला आपल्याला ॲरे डिक्लेअर करायचा असतो त्यावेळेला आपण ॲरे कीवर्ड वापरत होतो. सिमिलरली ज्यावेळेला फंक्शन यूज करायचं असते त्यावेळेला आपण फंक्शन कीवर्ड यूज करतो. फॉलोड बाय अ नेम फॉलोड बाय पॅरेंथेसिस. म्हणजे फंक्शन त्याचं फंक्शनचं नाव आणि त्यानंतर राऊंड ब्रेसेसचं एक पॅरेंथेसिस जेणेकरून आपल्याला कळतं की हे फंक्शन आहे. जसं आपण ॲरेमध्ये स्क्वेअर ब्रॅकेट देत होतो सिमिलरली फंक्शनमध्ये आपण राऊंड ब्रॅकेट देणार आहोत. यू कॅन यूज अ फंक्शन डिक्लेरेशन और फंक्शन एक्सप्रेशन. तर फंक्शन डिक्लेरेशन आणि फंक्शन एक्सप्रेशन कसं असतं? तर ज्यावेळेला तुम्ही फंक्शन फक्त फंक्शन आणि फंक्शन नेम देऊन तुम्ही त्याचं राऊंड ब्रेसेस रिकामे ठेवता त्यावेळेला ते फक्त डिक्लेअर होतं. आणि ज्यावेळेला त्याच्या तुम्ही जे एखादे स्टेटमेंट्स असतील किंवा एखाद्या एक्सप्रेशन्स असतील ज्यावेळेला तुम्ही त्याच्यामध्ये लिहिणार तर त्यावेळेला होतं ते फंक्शन एक्सप्रेशन. तर ते काय असतं आपण पुढे बघूया. अ फंक्शन नेम्स कॅन कंटेन लेटर, डिजिट्स, अंडरस्कोर अँड डॉलर साईन. सेम रूल ॲज व्हॅरिएबल. म्हणजे जसं आपण व्हॅरिएबल डिक्लेअर करत होतो सिमिलरली त्याच प्रकारे त्याच्यात लेटर्स असणार आहेत, डिजिट्स असणार आहेत, अंडरस्कोर असणार आहेत, अदरवाईज डॉलर साईन पण असणार आहे. फक्त फंक्शन ज्यावेळेला आपण डिक्लेअर करणार त्याच्यामध्ये आपल्याला फंक्शन नेममध्ये स्पेस चालत नाही, ते ॲज अ इनव्हॅलिड कन्सिडर होतं.
फंक्शन पॅरामीटर्स आर लिस्टेड इनसाइड द पॅरेंथिसिस इन द फंक्शन डेफिनेशन. आता पॅरामीटर्स म्हणजे काय, तर ज्यावेळेला आपण व्हॅल्यूज काही पास करणार आहोत किंवा आपण ह्या ज्या पॅरेंथिसिसमध्ये आपण काही आर्ग्युमेंट आपण पास करणार आहेत, तर त्यासाठी आपण पॅरामीटर्स कन्सिडर करतो ज्यावेळेला फंक्शन डेफिनेशन असतं त्यावेळेला. तर ते काय आहे आपण एक्झाम्पल घेऊन पुढं बघूया. फंक्शन आर्ग्युमेंट्स आर द व्हॅल्यूज रिसिव्ड बाय अ फंक्शन व्हेन इट इज कॉल्ड. म्हणजे ज्यावेळेला आपण पॅरेंथिसिसमध्ये आपण एखादी इनसाइड द पॅरेंथिसिस आपण एखादं आर्ग्युमेंट लिहितो त्याला आपण पॅरामीटर्स म्हणतो. किंवा एखादं स्टेटमेंट आपण त्याच्यात लिहिलं की स्टेटमेंट 1, अशा प्रकारे ज्यावेळेला आपण त्याच्यात कंडिशन्स किंवा अदरवाईज आपण बाकीचं काही लिहिणार की डिरेक्टली आपण व्हॅल्यूज पण इन्सर्ट करू शकतो किंवा काही पॅरामीटर्स देऊ शकतो पॅरेंथिसिसच्या आतमध्ये. ज्यावेळेला पॅरेंथिसिसच्या आतमध्ये देणार त्यावेळेला आपण म्हणणार त्याला पॅरामीटर. आणि तसं सिमिलरली ज्यावेळेला आपण आर्ग्युमेंट्स असणार आहेत, म्हणजे आर्ग्युमेंट्स म्हणजे व्हॅल्यू रिसिव्ड बाय द फंक्शन व्हेन इट इज कॉल्ड. म्हणजे ज्यावेळेला फंक्शन आपण कॉल करतो, डिक्लेरेशन झाल्यानंतरची प्रोसेस ज्यावेळेला आपण फंक्शन कॉल करतो त्यावेळेला त्याच्यातले जे पॅरामीटर्स असतात मग ते एक्झिक्युटेबल कोड असतात का नाही, त्याच्यातून जे आर्ग्युमेंट्स आपण पास करणार आहे ते एकतर युजर डिफाईंड किंवा युजर एंटर्ड असतील किंवा आपण प्रोग्रॅमॅटिकली आपण एंटर केलेले असतील ते आर्ग्युमेंट्स ते केव्हा येणार, ते त्याला फंक्शन कॉल केल्यानंतर येणार. फंक्शन कॉल करणे याला एक दुसरं पण नाव आहे, त्याला म्हणतो इन्वोक, इन्वोकिंग किंवा इन्वोक्ड असं पण म्हणतात. इनसाइड द फंक्शन द आर्ग्युमेंट्स म्हणजेच द पॅरामीटर्स बिहेव ॲज लोकल व्हॅरिएबल. तर जसं की लोकल व्हॅरिएबल आणि ग्लोबल व्हॅरिएबल असते की लोकल व्हॅरिएबलचा स्कोप असतो तो लिमिटेड असतो आणि तो त्या फंक्शनपुरता लिमिटेड असतो किंवा त्या ब्लॉक ऑफ कोडपुरता लिमिटेड असतो. जसं की ग्लोबल व्हॅरिएबलमध्ये तसं नसतं. पण ज्यावेळेला आपण इनसाइड द फंक्शन कोणते आर्ग्युमेंट आपण पास करणार आहोत किंवा त्यालाच आपण पॅरामीटर्स म्हणू शकतो, ज्यावेळेला आपण आर्ग्युमेंट पास करणार आहोत तर ते ॲज अ लोकल व्हॅरिएबल म्हणून बिहेव करणार आहे, जेणेकरून ते त्या फंक्शनपुरतंच लोकली व्हॅरिएबल म्हणून आपण त्याला कन्सिडर करणार आहे आणि ते कोडमध्ये तसं बिहेवरी करणार आहे. तर फंक्शन डिक्लेरेशन काय असतं एक एक्झाम्पल घेऊया आपण, त्याचं सिंटॅक्स बघूया. जसे की आपण फंक्शन कीवर्ड यूज करणार आहोत की फंक्शन हा कीवर्ड फंक्शनचं नेम आणि त्याच्यात जे आपण लिहिणार आहे जे पास करणार आहे ते असणार त्याचे पॅरामीटर्स आणि कर्ली ब्रेसेस देऊन त्याच्या आतला जो कोड आहे जो स्टेटमेंट आहे आपण ते लिहिणार आहोत. ज्यावेळेला आपण फंक्शन नेम लिहिणार सिमिलरली व्हेरिएबल्समध्ये आपण जसं लिहित होतो तसं लिहिणार. हे कॅमल केसमध्ये पण लिहिलं तरी चालेल, फक्त फंक्शनच्या नेममध्ये स्पेस अलाउड नाही. त्यात अंडरस्कोर यूज करा, $साइन यूज करा, डिजिट्स करा, नंबर करा, हे अलाउड आहे. कॅमल केस पण ह्याच्यात अलाउड आहे. फक्त हे जे असणार आहेत ते पॅरामीटर्स असणार आहेत ह्याच्यात. एक एक्झाम्पल घेऊया आपण. आता मी एक फंक्शन घेतलं तर माझ्या फंक्शनचं नाव काय, माय फंक्शन. आता हे आहे कॅमल केस बिकॉज माय हा स्मॉल आहे आणि फंक्शनचा एफ कॅपिटल आहे, ह्याला आपण म्हणतो कॅमल केस. आणि जे ए आणि बी आहे ते मी 2 पॅरामीटर पास केलं म्हणा आणि जी कर्ली ब्रेसेस देऊन मी रिटर्न केलं त्याची व्हॅल्यू A/B हे मी परफॉर्म केलं. आता हे फंक्शन फक्त डिक्लेअर झालं, हे फंक्शन कॉल नाही झालं. जोपर्यंत आपण फंक्शन कॉल करत नाही तोपर्यंत फंक्शन जे कोड ऑफ ब्लॉक आहे फंक्शनचा तो कोड ऑफ ब्लॉक एक्झिक्यूट होऊन आपल्याला रिझल्ट प्रिंट होत नाही. हे जस्ट एक डिक्लेरेशन आहे, हा सिंटॅक्स आहे, हे त्याचं एक बेसिक एक्झाम्पल आहे. फंक्शन एक्सप्रेशन. अ जावास्क्रिप्ट फंक्शन can also be defined using expression. A function expression can be stored in variables. तर जसे की आपल्याला माहीत आहे की पॅरेंथिसिसमध्ये आपण देतो एक्सप्रेशन असतील, अदरवाईज ते आर्ग्युमेंट्स असतील. तर जे एक्सप्रेशन असणार आहे ते आपण व्हॅरिएबल्समध्ये पण स्टोअर करू शकतो ॲज त्याला व्हॅरिएबल डिक्लेअर करू. आफ्टर अ फंक्शन एक्सप्रेशन हॅज बीन स्टोर्ड इन द व्हॅरिएबल कॅन बी यूज्ड ॲज फंक्शन. म्हणजे जसं की व्हॅरिएबलमध्ये आपण एक्सप्रेशन स्टोअर करणार आहे, सिमिलरली ज्या वेळेला फंक्शन एक्सप्रेशन व्हॅरिएबलमध्ये स्टोअर होतं आपण त्या व्हॅरिएबलला ॲज अ फंक्शन म्हणून यूज करू शकतो. त्याला आपण सिमिलरली फक्त ते ज्या वेळेला आपण फंक्शन कॉल करणार आहे त्यावेळेला ते एक्झिक्युटेबल कोडमध्ये कन्वर्ट होतं. सिमिलरली
The function below is actually an anonymous function, a function without name. तर ज्या वेळेला एखादं एक्झाम्पल घेतो आपण किंवा एखादं डिरेक्टली आपण फंक्शनला नेम न देता आपण जर एखादं फंक्शन लिहिलं तर ते बाय डिफॉल्ट ॲनॉनिमस होतं. म्हणजे ते बाय डिफॉल्ट एक आपण त्याला नेम असाईन केलेलं नाही. मग ते डायरेक्टली फंक्शन असं प्रिंट होतं. व्हेरिएबल एक्स इज इक्वल टू फंक्शन, त्याच्यात आपण दिले पॅरामीटर्स, रिटर्न केले त्याची व्हॅल्यू, आणि हे झेड आहे आणि हा फंक्शन आहे एक्स. तर व्हेरिएबल आपण घेतलेला आहे त्याला आपण असाईन काय केलं आहे, व्हेरिएबल एक्स, आणि त्याच्यात आपण पास केलेलं आहे त्याच्यात आर्ग्युमेंट्स. आता हे झाले ए आणि बी पॅरामीटर्स, आणि हे झाले त्याच्यातली ॲक्च्युअल जी व्हॅल्यू असते त्याला आपण म्हणतो आर्ग्युमेंट्स. आता ही 4 ही व्हॅल्यू असणार आहे एची, 3 ही व्हॅल्यू असणार आहे बीची. मग ज्यावेळेला आपण फंक्शनमध्ये ज्यावेळेला आपण रिटर्न करणार ए इंटू बी, म्हणजे हे आहे मल्टिप्लिकेशन, मग त्यावेळेला जो ह्याचा रिझल्ट असणार, जे त्याचा आउटपुट असणार ते आपण एक्स इन 4,3 असं लिहिलेलं आहे, आणि त्याचा जो स्टोअर असणार रिझल्ट तो व्हेरिएबल झेडमध्ये स्टोअर असणार. ज्यावेळेला आपण व्हेरिएबल झेड प्रिंट करणार त्यावेळेला त्याचा रिझल्ट काय येणार तर 4 × 3 येणार. अशा प्रकारे फंक्शन काम करतं, आणि अशा प्रकारे आपण फंक्शन लिहितो. विदाऊट नेम जर फंक्शन लिहिला तर ते ॲनॉनिमस म्हणून आपण कन्सिडर करतो. तर फंक्शन पॅरामीटर्स. अ जावास्क्रिप्ट फंक्शन डज नॉट परफॉर्म एनी चेकिंग ऑन पॅरामीटर व्हॅल्यूज, म्हणजे आर्ग्युमेंट्स. तर जे फंक्शन आहे ते स्वतःहून पॅरामीटर्स किंवा आर्ग्युमेंट्स चेक करत नाही, किंवा ते डज नॉट परफॉर्म एनी चेकिंग पॅरामीटर, म्हणजे चेकिंग हे स्वतः फंक्शन करत नाही. तर एक एक्झाम्पल, एक सिंटॅक्स घेऊया आपण त्याचा, की एक फंक्शन आहे तर मी त्याला फंक्शनचं नेम दिलं, ते नंबर ऑफ पॅरामीटर मी दिले, आणि तिथं कोड आहे. आता हे आहे सिंटॅक्स कशाचं, मल्टिपल पॅरामीटर ज्यावेळेला आपण फंक्शनमध्ये इन्सर्ट करणार आहोत त्यावेळेला. फंक्शन हा कीवर्ड, फंक्शनचं नेम, पहिला पॅरामीटर, दुसरा पॅरामीटर, तिसरा पॅरामीटर, असं नंबर ऑफ पॅरामीटर्स आपल्याला एका फंक्शनमध्ये यूज करता येतात. हा आहे त्याचा सिंटॅक्स. आणि एक एक्झाम्पल घेतलं की फंक्शन हा कीवर्ड, माझ्या फंक्शनचं नाव, आणि मी इथे 2 दिले पॅरामीटर्स. आता मी डिरेक्टली जर इथे 4 आणि एक्स इज इक्वल टू 4, म्हणजे एक्सच्या ठिकाणी मी 4 लिहिलं असतं आणि वायच्या ठिकाणी 4 लिहिलं असतं, तर त्याला आपण डायरेक्टली आर्ग्युमेंट पण म्हणतो. ज्यावेळेला आपण एक्स आणि वाय अशा प्रकारे काही व्हेरिएबल्स घेणार त्यावेळेला आपण त्याला पॅरामीटर्स घेणार, आणि ज्यावेळेला आपण डिरेक्टली त्याच्यात व्हॅल्यूज प्रिंट करणार किंवा व्हॅल्यूज पुटअप करणार त्यावेळेला आपण त्याला म्हणतो आर्ग्युमेंट. सिमिलरली आता हे पॅरामीटर 1 असणार, तो असणार एक्स, आणि हा पॅरामीटर असणार वाय. हे झालं एक फंक्शन पॅरामीटर कसं असतं त्याचा एक सिंटॅक्स, आणि हा तसा एक एक्झाम्पल ऑफ लाईन ऑफ कोड. हेडिंग अँड आर्ग्युमेंट. JavaScript functions have a built-in object called as argument object. JavaScript फंक्शन आहेत त्याच्यात बिल्ट इन ऑब्जेक्ट असतात, त्याला आपण म्हणतो आर्ग्युमेंट ऑब्जेक्ट. जसं की पॅरेंथेसिसमध्ये आपण जे देणार आहोत ते आर्ग्युमेंट असतील किंवा पॅरामीटर्स असतील. मग त्याच्यात इनबिल्ट जो ऑब्जेक्ट आहे त्याला म्हणतो आपण आर्ग्युमेंट ऑब्जेक्ट. द आर्ग्युमेंट ऑब्जेक्ट कंटेन्स ॲन ॲरे of the arguments used when the function was called or invoked. म्हणजे ज्या वेळेला ऑब्जेक्टमध्ये आर्ग्युमेंट असतं, ॲन अरे ऑफ आर्ग्युमेंट, म्हणजे आपल्याला एक आर्ग्युमेंट पण घेता येतो किंवा नंबर ऑफ किंवा त्याचा ॲरे पण घेता येतो आर्ग्युमेंटचा फंक्शनमध्ये. ही फंक्शनॅलिटी आपल्याला अवेलेबल आहे जावास्क्रिप्टमध्ये, की फंक्शनमध्ये जो ऑब्जेक्टचा ॲरे असणार आहे तो आपण ॲज अ आर्ग्युमेंट म्हणून पण यूज करू शकतो ज्या वेळेला आपण फंक्शन कॉल करणार आहे किंवा फंक्शन इन्वोक करणार आहे. तर फंक्शन कॉल हे मॅन्युअली पण करू शकतो किंवा फंक्शन इन्वोक पण करू शकतो. तो बाय डिफॉल्ट आपण इटसेल्फ पण करू शकतो की सेल्फ इन्वोकिंग फंक्शन. अशा प्रकारे बरेचसे फंक्शन असणार आहेत, त्याच्यातले बरेचसे मेथड आहेत ते आपण नंतर बघणारच आहोत. तर जावास्क्रिप्ट फंक्शन हॅव एन बिल्ट इन ऑब्जेक्ट. आता एक मी घेतला एक्स इज इक्वल टू फाइंड मॅक्स, हेच एक मेथड आहे. त्याच्यात नंबर ऑफ आपल्याला काय आहेत आर्ग्युमेंट्स आहेत, आणि हा आहे फंक्शन. सॉरी व्हेरिएबल इथे लिहायचं राहिलं आहे. व्हेरिएबल एक्स इज इक्वल टू
किंवा आपण हे एक मेथड घेतलं आहे आपण की माझं हे फंक्शन आहे की माझ्या फंक्शनचं नाव आहे फाइंड मॅक्स. मला ह्या नंबरमधले मॅक्सिमम जी व्हॅल्यू आहे ती मला फाइंड आउट करायची आहे. तर मी फंक्शन हा कीवर्ड यूज केला, माझ्या फंक्शनचं नाव लिहिलं आणि हा ठेवला मी रिकामा, जेणेकरून मी बाहेरून याच्यात ज्या व्हॅल्यू असणार आहेत तो मी बाहेरून घेणार आहेत, ज्या प्री डिफाईंड असतील किंवा ज्या युजर डिफाईंड असतील. मग त्यावेळेला कसं लिहिलं तर मी ऑलरेडी प्री डिफाईन केलेलं आहे. इथं एक्स इज इक्वल टू माझ्या फंक्शनचं नेम आणि त्याच्यात मी नंबर ऑफ पॅरामीटर्स दिले किंवा नंबर ऑफ नंबर्स दिले आणि मी त्याला केलं क्लोज. तर ज्यावेळेला फंक्शन मी इथं राईट करणार तर ह्याचं मिनिंग काय, फाइंड मॅक्स. तर फाइंड मॅक्समध्ये आपल्याला काय मिळणार तर ह्या नंबर्स मिळणार. ह्या नंबर्समुळे आपल्याला हे नंबर्स ह्या पॅरेंथेसिसमध्ये कन्सिडर होणार आणि ज्यावेळेला आपण काही टास्क परफॉर्म करणार ते एक्सवरती असतील किंवा डिरेक्टली या फंक्शनच्या नेमवरती असतील, ते आपल्याला डिपेंड आहे. मग त्यानंतर आपल्याला आउटपुट मिळणार, ह्याच्यातली मॅक्सिमम जी व्हॅल्यू असणार आहे ते आपल्याला प्रिंट होणार आहे. तर पॅरामीटर आणि आर्ग्युमेंटमध्ये काय फरक आहे. पॅरामीटर इज अ व्हॅरिएबल इन द डिक्लेरेशन ऑफ फंक्शन. म्हणजे ज्यावेळेला आपण फंक्शन डिक्लेअर करतो त्यावेळेला आपण व्हॅरिएबलसोबत पॅरामीटर यूज करतो. म्हणजे पॅरामीटर इज अ व्हॅरिएबल, म्हणजे ज्यावेळेला आपण फंक्शन डिक्लेअर करणार त्यावेळेला पॅरामीटर आपला व्हॅरिएबल म्हणून कन्सिडर होतो. आर्ग्युमेंट इज ॲक्च्युअल व्हॅल्यू ऑफ दिस व्हॅरिएबल दॅट गेट्स पास टू द फंक्शन. म्हणजे ज्यावेळेला मी फंक्शनमध्ये ॲज अ पॅरामीटर म्हणून मी एक्स अँड वाय पास केलं तर त्याला म्हणणार आपण पॅरामीटर. आणि जर मी फंक्शनमध्ये डिरेक्टली मी 4,3 केला तर त्याला म्हणायचं डिरेक्टली आपण आर्ग्युमेंट. म्हणजे आर्ग्युमेंट म्हणजे जे ॲक्च्युअल व्हॅल्यू आपण पास करणार आहे फंक्शनमध्ये त्याला म्हणतो आपण आर्ग्युमेंट. हा जस्ट त्याच्यातला एक डिफरन्स आहे. तर आजच्या सेशनमध्ये आपण एवढं कवर केलेलं आहे की डिफायनिंग अ फंक्शन, रायटिंग अ फंक्शन, ॲडिंग अँड आर्ग्युमेंट. आर्ग्युमेंट आणि पॅरामीटर याच्यातला आपण डिफरन्स बघितला. आता नेक्स्ट सेशनमध्ये आपण बघणार आहे स्कोप ऑफ व्हॅरिएबल आणि त्याचं आर्ग्युमेंट्स.